चला रहा है सृष्टि जिसे चला लगाना पहले जो पेड़ हमने लगाना पहले वही का फल अब हमारा है। क्या है सृष्टि जिस प्रभु ने चला रहा क्या है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहा है। इस धरा से शरीर आया, इस धरा से फिर सज समाया, इस धरा में फिर तो समाया जो पेड़ हमने लगाना पहले, जो पेड़ हमने लगाना पहले उसी का फल अब हम पा रहे हैं। सृष्टि को जिस प्रभु ने वही सृष्टि चला रहा है सृष्टि को जिस प्रभु ने वही सृष्टि चला रहा है। समझ ले सार्थक संसार लाख जतन कर मैया में गदबार सोच समझ ले सार्थक संसार सार्थक संसार लाख जतन कर छूटे ना दरबार आया सोच समझ स्वार्थ का है संसार छूटे ना दरबार तू ना मिले पहचान मिले शुभ ना मिले कहाँ संसार किसी डॉलर निकले मिठो 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 बोल तारो कई बिगड़े तारो कई बिगड़े मिठो मिठो बोल तारो कई बिगड़े मिठो मिठो बोल तारो कई बिगड़े तारो कई बिगड़े मिठो मिठो बोल तारो कई बिगड़े प्रभु जी यह कहते हैं बारंबार जब तक पूजा जीवन का समझी जीवन का प्रभु जी करते हैं बारंबार
मिठ मिठ बोल तारो कोई बिगड़े काय बिगड़े तारो कोई बिगड़े मिठ बोल तारो काय बिगड़े काय बिगड़े तारो काय बिगड़े मिठ बोल तारो काय बिगड़े काय बिगड़े तारो काय बिगड़े मिठ मिठ बोल बिगड़े विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 हो हो माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा कवरदा हरि विठोर श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संत की जय
ज्ञानाचे रंगी ज्ञान दीप लावू सके. सुंदर प्रकारचं भजन कीर्तन रंगलंय बाबा. जसं चिंचवली खांडपेमध्ये एका मिनिटाकरता तुम्ही सगळे पंढरपुरामध्ये गेले होते ना, डोळ्यासमोर आणा नामदेव कीर्तन करताय, पुढे देव नाचताय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्या आईचे गुडघे दुखतात, जी आई चालू शकत नाही काठीचा आधार घेतल्याशिवाय, ती फक्त विठ्ठल 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 असा नाद जरी ऐकला ना, तिची सगळी दुखणे दूर होतात. किती मोठी विठ्ठल या नामाची, किती मोठी ताकद आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो. या वर्षीचा आषाढी वारी करता पाटील परिवार आला. गिरीश दादा ज्या वेळेला आषाढी वारी करता आले, प्रचंड ट्रॉफिक, आणि त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री सदन सेवामध्ये आपली दिंडी उतरलेली आहे, तुम्हाला दिंडीपर्यंत पोहोचायचं. माननीय श्री गिरीश दादा पाटील आपल्या कुटुंबाच्या समवेत चंद्रभागेचं पवित्र स्नान करून आमच्याकडे येण्याकरता निघाले. दादांनी मला प्रसंग सांगितला, महाराज वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये आम्ही हरवून गेलो. पंढरपुरामध्ये लोक सगळे एकमेकावरती पडत होते, पण भजन काही बंद होत नव्हतं. तुमचा फोन आवाज ऐकायला येत नव्हता, कोणतीच रेंज नव्हती फोनला. फक्त एकच रेंज होती, आणि ती फक्त विठ्ठलाची होती. त्याच्या भरोशावर आम्ही घरी त्या ठिकाणी आलो. तुमची भेट नाही झाली. जिथे जीवाची भेट होत नाही, फक्त भगवंताची भेट होते, त्याला तीर्थक्षेत्र असं म्हणतात. आणि ते पंढरपूर आहे. काय असतात माहिती, रावटे असतात. अशा रावटे पाणी जातं खालून वारकऱ्यांच्या. वारकरी जेव्हा पंढरपुरात येतात भजनाच्या नादाने, मला सांगू का त्या वाटेनच गर्दी आहे. अहो काही लोक हात जोडतात, सांगतात महल देतो तुम्हाला राहण्याकरता, पण फक्त 2 किलोमीटर माऊलीचा रस्ता सोडून आमच्या घरी या. वारकरी हात जोडून सांगतात, बाबा अरे काट्यात झोपन मी, माऊलीची वाट सोडून मला कुठला निवारा नको. मी माऊलीच्या वाटावरच राहिलो पाहिजे. मी झोपलो जरी ना तरी वाटानं जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टाळाचा निनाद घुमला पाहिजे, याच्याकरता ते वाट सोडत नाही. श्रीमंत वारकरी होता ते लोक, जे पंढरीचे भिकारी होतात. भिकारी होतात. नामदेव महाराज भजन करू लागले आई, आणि भजन करत असताना सगळे लोक आले, बंद करा तुमचं कीर्तन. नाही करू शकत तुम्ही कीर्तन. आता नाविलाज झाला, काय करावं. मंदिराच्या पाठीमागून पण भजन करू देत नाही. तुम्हाला असं वाटतं का की गावात सप्ताह, गावात शिव महापुराण कथा बसली म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं? हा मग काही म्हणतात आता 7 ते 8 दिवस झोप येऊ देत नाही रे आपल्या या कुंभकर्णाच्या अवघात. सगळ्यांनाच बरं वाटतं असं पण नाही. महाराज कीर्तन बंद पाडण्याच्या दिशेने सगळे वारकरी आले. त्या ठिकाणी काही लोक आले, वारकरी हात जोडतात तरी ऐकत नाही. अखेर शेवटी शिवजी त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये येऊन स्वयंभू प्रगट झाले आणि चमत्कार घडला. एक चमत्कार घडला.
पण महाराष्ट्रात तो चमत्कार अजून सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. महाराज चमत्कार घडला. ज्या बाजूने नामदेव महाराज कीर्तन करत होते त्या बाजूने देवळाचं मुख फिरलं आणि देऊळ फिरलं आणि त्या बाजूने देऊळ त्या ठिकाणी उभा राहिलं. त्या बाजूने मंदिराचं द्वार फिरविले देऊळ जगा माझी हा ज्योतिर्गमय स्वरूप आहे. हा भाग ज्योतिर्गमय स्वरूप आहे. या असलेल्या शिवलिंगामध्ये पिंड यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. 33 कोटी देवता. थोडस झूम करून दाखवाल तर लाईव्ह वाल्यांना पण कळेल. बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. हा जो मधला गाभा आहे यामध्ये 33 कोटी देवांचं अस्तित्व आहे. या ठिकाणी पंचकन्यांचं अस्तित्व आहे. वरून एक एक थेंब पाणी पडतं. यामध्ये वरून पंचकन्या आहेत. या भगवान शिवांच्या 5 कन्या आहेत. किती कन्या? 5 कन्या. वरच्या भागाला जे पाणी पडतं त्या भागामध्ये ते अस्तित्व त्यांचं आहे. यामध्ये 33 कोटी देवांचं अस्तित्व हा पिंड आहे. आता या बाजूला या. इथे बरोबर खाली लक्षपूर्वक ऐका. ज्यांना दिसते त्यांनी जरा या भागाला बरोबर खाली इथे अशोक सुंदरीचं स्थान आहे. जी भगवान शिवांची त्या ठिकाणी सुपुत्री आहे, कन्या आहे. अशोक सुंदरी कुठे? इथे बरोबर या भागाच्या मध्यभागी दिसतंय. हे पिंड आहे. या पिंडाच्या याच बरोबर भागाला अशोक सुंदरीचं स्थान आहे. आता या बाजूला या. ही जी कठडी आहे ही पूर्ण कठडी ही पूर्ण कठडी बाजूची पूर्ण कठडी. ही कठडी माता जगदंबेचं स्थान आहे. कोणाचं? माता जगदंबा. अग्नी स्वरूप माता जगदंबा, माता पार्वती. ही कठडी पूर्ण कठडी त्या ठिकाणी पार्वतीचं स्थान आहे. पूर्ण कठडी. आता इथे या. बरोबर इथे थोडस पुढे आल्याच्या नंतर दिसतंय तुम्हाला? कळतंय मी सांगितलेलं? आपण आवर्जून पाहून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी समोर आल्याच्या नंतर इथे उजव्या हाताला अर्थात शिवजींच्या उजव्या हाताला समोरच्या या असलेल्या या कठडीवरती कार्तिक भगवंताचं स्थान आहे. कार्तिकी स्वामी. कोण? कार्तिक स्वामी. या भागाला पलीकडच्या या डाव्या हाताला कार्तिक स्वामी, उजव्या हाताला गणपतीजी महाराज यांचं स्थान आहे. कोणाचं? गणपतीजी बाप्पा. गणपती बाप्पांचं इथे स्थान आहे. आणि अशा प्रकारे हे स्वयंभू लिंग अगदी परिपूर्ण आहे. आपल्याला नमस्कार करत असताना फार चुकीचा नमस्कार करतो. नमस्कार करत असताना पहिला नमस्कार आपण या ठिकाणी केला पाहिजे. इथे कार्तिक स्वामी, इथे गणपती बाप्पा. पहिला नमस्कार आपण इथे केला पाहिजे. असे हात आपण पहिले शिवलिंगाच्या समोर केले पाहिजे. इथे नमस्कार करायचा आहे. नंतर अशोक सुंदरीला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर 33 कोटी देवता, पंचकन्या आणि स्वयंभू भगवान शिव या पिंडीमध्ये आहेत. त्यांना मेरा भोला नगर में हरि ओम में ओम
सांगायची आहे. जालंधर आणि देवलोक यांच्यातील झालेलं युद्ध. एकदा लाट आली. बरे भाऊ, सर्व देवलोक 33 कोटी देवता समोर उभे आहेत. ब्रह्मा, विष्णू, महादेव, 3 लोक समोर त्या ठिकाणी उभे आहेत. जालंधर उन्मत्त झालेला आहे. नारदजी सांगतात, याला जर मारायचं असेल तर अगोदर वृंदा पातिव्रत्य धर्माचं पालन करतेय, तिचं पातिव्रत्य भंग केलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला जालंधराला मारता येईल. शिवशक्ती ही ज्याच्याकडे आली त्याचा जर योग्य वापर केला तर ठीक, नाहीतर अधर्म होतो. अधर्म म्हणजे जालंधर आहे, धर्म म्हणजे वृंदा आहे. ही जी तुळस दिसते ना, ही वृंदा, ही वृंदा जालंधराची पत्नी सती सावित्रीमध्ये तिचं नाव. वृंदेचं पातिव्रत्य भंग केलं, कपटाने केलं. आता तिचं कुंकू हळूहळू पुसायला लागलं असं समजा. का? कारण जालंधर उन्मत्त आहे, त्याला मारलं पाहिजे. काय करावं? युद्ध स्थितीला पोहोचलेला आहे. जालंधराने शिवजींना संदेश दिलाय की शिवजी, या आपके देवलोक, या देवलोकांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल का मी हरावं, तर तुम्ही माझ्या समोर या आणि माझ्या बरोबर समोरासमोर युद्ध करा. एक शिवशक्तीला महाराज मारू शकते. म्हणून त्या ठिकाणी सुंदर कथा या ठिकाणी येते की शिवगणांनी सर्वांनी शिवजींना सांगितलं कि भगवान आप ही उस जालंधर को मार सकते हैं, आपणच त्या ठिकाणी त्याला मारू शकता. म्हणून तुम्ही एक काम करा. काय? हातात त्रिशूळ घ्या, हातात खडगा घ्या आणि त्याला मारा. भगवान, धर्माचं पालन करा, धर्माचं पालन करा. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक, मी अनाथ, पाया पडिलो बराडी. आम्ही सगळे पाया पडतो तुमच्या. तुम्ही विश्वाचे जाणते आहात, हा पृथ्वीचा मालक व्हायला पाहतो. निघाले मान. नगले में बड़े भाव से भोले शंकर, गले में नाग भयंकर, समागम भोले शंकर, गले में नाग भयंकर, गले में नाग भयंकर, समागम भोले शंकर, गले में नाग भयंकर. आसूर आलेला आहे. आई खाली बसा. आसुराला पाहिजे सर्वांनी. किसी को नहीं छोड़ूंगा. जालंधर एकदम पुकार करता है. आप किधर हो? अब तो मैं ही ब्रह्मा हूँ, मैं ही विष्णु. किसी को नहीं छोड़ूंगा, सबको मार डालूंगा. मुझे जलते क्यों प्रकट किया? क्या मेरा काम था? अब तो सबको मार डालूंगा. ये ब्रह्मा विष्णु सब मेरे घर की मार भाग गए, किसी को नहीं छोड़ूंगा. क्यों? मैं ही ब्रह्मा और मैं ही विष्णु, मैं ही शंकर कहलाया हूँ. 3 लोग 14 भवनों में मैं ही 3 लोग 14 भवनों में मैं समाया. देखता हूँ किधर है देवता, कहाँ भागे हैं छुप कर.
किसी को नहीं छोड़ूंगा। देखता हूँ जालंधराचं आणि भगवान विष्णूंचं युद्ध सुरू झालेलं आहे. घनघोर असं युद्ध होत आहे. देवताने पडतायत की वाचवा प्रभू वाचवा. भगवान विष्णूंना सुद्धा मारतो आहे. देवदेव पडव तुला सोडून काय करावं प्रभू वाचवा. ऊपर हाथ गिराओ प्रभु, ऊपर हाथ करो प्रभु साहिवान. अरे माझाच पुत्र असून मला मारतो आहे. मला निर्माण केलं ही चूक झालेली आहे. युद्ध करा मुझसे, किसके हाथों में बल है? ए विष्णु इधर आ, तुझको ही देखता हूँ. विष्णू भगवंताबरोबर युद्ध होत आहे. हे हरी. आहा. भगवान विष्णू त्या ठिकाणी धारातीर्थ पडले. किधर जा रहा है? तुझे भी नहीं छोड़ूंगा, तुझे भी मार डालूंगा. झूठ बोलता है. ऊपर हाथ कर. प्रभु बचाओ, प्रभु बचाओ. शिव महापुराण में होती है. भोले युद्ध कर. आता शिवशंकराबरोबर हात मिळवलाय की भीष्माला मारल्याशिवाय राहणार नाही. प्रभू राहिमान प्रभू. सागरापासून उत्पन्न केलेला हा जालंधर मला मारलं पाहिजे. घनघोर युद्ध होत आहे. शंकराला उचललंय. हे राक्षस आहे महाराज जालंधर. भोलेनाथ रावण घडलेले आहे. वाह वाह. ताली वाजवा, भजन करा माय बाप. अब बारी है हमारे शिव जी की. नहीं छोड़ूंगा. राक्षसाला मारलेला आहे. वाह. महाराज पुन्हा आवाज आवाज गया. मैं यहाँ पर मर रहा हूँ, तुमको संगीत सूझ रहा है. यदि मैं मर गया ना तो भूत बन करके तुम सबके पीछे भागूंगा. ऐसे नहीं मरूंगा. कैसे मारोगे भोलेनाथ? जब तक उस वृंदा का पतिव्रत धर्म नष्ट नहीं होगा जब तक नहीं मरूंगा. साक्षात झाकी आपल्याला सांगितलं की जोपर्यंत माझी वृंदा जोपर्यंत
पतिव्रत्य धर्माचं पालन करते तोपर्यंत मी मरू शकत नाही. ऐसे कैसे मार दोगे विष्णु? कैसे मारे? बुड्ढे, तुझे नहीं छोड़ूंगा, तुझे भी मार दूंगा. ये क्या हुआ? गंगा, तूने अच्छा नहीं किया. तूने अपना पतिव्रत धर्म नष्ट कर लिया. आता मजबूत जे होतं ते जाऊंगा नहीं, क्योंकि आग की ज्वाला हूं मैं, विश्व महासागर. तब तलक मलय हूँ हृदय में, तब तलक सांप यदि बचाओ क्रोध में तो महाप्रलय हूँ मैं. ए भोले, तुम मुझे मारोगे, तुम मुझे मारोगे, तुमने ही मुझे प्रकट किया, तुम ही मारोगे. ये धन दौलत रुपया पैसा एक वक्त की कमाई है. जब अपने भोले से चोट खाई तब ये दुनिया समझ में आई है. मारो, आओ युद्ध करो, अभी पता चल जाएगा. ताळीपासून सर्वांनी शिवजींचं स्तवन करूया. नामधारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम विद्यारविंदे सर्वभवानी जयं नमामि. आता त्रिशूळ लावलेला आहे. आता वृंदा मातेचा पातिव्रत्य धर्म नष्ट झाल्यामुळे मात्र या ठिकाणी त्याचा वध झालेला आहे. उमापती महादेव की पार्वती पदे आता सर्वजण आनंद विभोर होत आहे. आनंद विभोर आनंद. ब्रह्मानाचे शंकरनाचे, ब्रह्मानाचे शंकरनाचे, क्योंकि मन मेरा बन गया सत्य.
देवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष अष्टनीमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु हरि ओम जनेन जनिमय जन्तु देवास्तानि धर्माणि हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 मंत्र पुष्पांजलि समान की अपने माता पिता की आज के आनंद की उज्जैन के राजा की और श्याम रामचंद्र भगवान की और सूत हनुमान जी महाराज की पार्वती प्रदेश महाराज ओम नमः शिवाय। आजच्या ह्या तिसऱ्या दिवसाच्या कथेच्या निमित्ताने उपस्थित सर्व साधू संत मंडळी वारकरी वैष्णव राजकीय सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री गिरीशदादा अशोक पाटील साहेब पाटील परिवार यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करून दर्शन झाल्यानंतर आपण थेट जेवणाच्या कक्षामध्ये जायचंय। जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये। अतिशय भव्य आणि दिव्य सोहळा तिसऱ्या दिवसाचा पाहतोय। आजच्या कथेचे कथा प्रवक्ते त्यांच्या वाणी आणि झाकीसाठी आणि त्या सगळ्या कलाकारांसाठी टाळ्या झाला पाहिजे। क्या बात आहे, क्या बात आहे, तुझा टाळ्या वाजवूया ना भूतो ना भविष्याची अशा पद्धतीने ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे। यजमान गिरीशदादा अशोक पाटील एक मुलगा एक मुलगी आपल्या भारत देशाचं रक्षण करता करता सीमेवर शहीद झालेले आहेत अशा कुटुंबाचा सन्मान दादाच्या वारस करणार आहोत। कथेच्या निमित्ताने अनेक भाविक होते काम करणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या भिवंडी शहर आणि वास्तव आहे त्यांच्या कवाड गावामध्ये दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला हा शिव महापुराण कथेचा आता तिसरा दिवस अतिशय सुंदररित्या संपन्न झालेला आहे। मी सर्वांचं कोणी जाऊ नये। स्वागत करतोय पाटील परिवाराच्या वतीने आपल्या सर्व